भावानं आम्हाला म्हणायचं. पोरगं घरातनं बाहेर जाताना सांगायचं, भावानं सांगायचं ह्याच्या बायकोला साडी आहे 300 रुपयाची आणि मी नाच करत नाही, माझ्या बायकोला साडी आहे 2000ची. ही अवस्था बैलगाडीवाल्यांची आहे. आणि तुम्ही ती प्रश्न विचारताय. झालेला प्रश्न संघटनेने केलेला नियम काही शासनाचा नियम आहे म्हणून त्यात आपण बदल करू शकत नाही. आणि एकदा आपण गोडी गुलाबान खेळताना काय करू ग ज्याचा काय त्याच्या बैलगाडीशी संबंध नाही. मी आता काल व्हॉट्सअपवर मला काय माहित नाही असं पण येतं तुम्हाला. मी म्हटलं बाळा लय व्हॉट्सअपवर बोलत होता. नाही ना आपण काय भाऊ बोललो होता. नाही आपण लय चांगलं बोलत होता. तुझी बहीण किती नाही माझा टेम्पो आहे. टेम्पो आहे तर जा की मी कराडच्या बाजारात जनावर येणार नाही तर एखादा माडवा आमच्या आईला घोडाला मला सांगा व्हॉट्सअपवर सांगा. मास्तर आहे मागाशी सांगितलं इथून आपलं आमचं सुद्धा स्टाफ मास्तर कुणाच्या नावावर आहे. 45 वर्ष झालं आमचं स्टाफ आमच्या नावावर नाही. आम्ही कधी बक्षीस द्यावा गाडी वर चढलो नाही. आम्ही कधी घोषणा दिली नाही. का तर पडणारा सुद्धा तो माझा नातेवाईक आहे, तो माझ्या धर्माचा आहे, तो माझ्या जातीचा आहे. काय आलं की बघा नाचायचं मिळवणूक काढायची. अरे बोचव पडला तर दुसऱ्याचं. आता सुद्धा कशाला फोन करा खाली करा. आपल्या कशाला मंत्रित वाढताय का? तुम्हाला काही निर्णय घ्यायचा आहे. आबा तुमचं काही निर्णय असेल ते तुम्ही द्या. पटवू द्या न पटवू द्या. आणि जर नाही पटला तर उद्या संघटना बरखास्त करा. काही कुणाला जरूर नाही. आज आम्ही सुद्धा तारखेला जातोय पुण्याला. आबा परवा दिवशी काय आपली अवस्था झाली पुण्यात. चाकणला आमदार खासदार 23 जणांचं तारीख आहे अजून आम्हाला. एवढं करून सुद्धा जर तुम्ही नका अपघात बांधत असला मुठकी फुकारची मुठकी फुकारची. त्या मालकाचं दारू बंद आहे नसणार. त्या मालकाला संघ कवा येणार नाही. काम धंदा करून मैदानात दिसणार. आत्ताच नाही गाडी तुमची बसली पण आम्हाला निकाल नाही होता तिला. काय त्या माणसाचा संबंध या नाटाशी सांगा बरं. काय संबंध? माझं मत आहे सगळी पाहिजे. लग्न ठरवताना माझं लग्न ठरवताना माझा चुलता होता. मी 2 मिनिटं घेणार आहे इथून. मला ती सवय. माझा चुलता होता, आई होती, भाऊ होता, चुलत भाऊ होता, मोठं कुटुंब सगळं होतं. सगळ्यांनी याद्या विद्या केल्या. लगीन झालं झाला लगीन झालं. पण आता कुठला कार्यक्रम माझा त्याचा बैल आहे. जिची माता भगिनी शांत करत्या, जिची माता भगिनी उपाशी राहून त्या नादात सहभागी आहे अशाने प्रश्न मागतो. मास्तर आहे की मंडळी काल सेनाची पाठी घेऊन आल्यानंतर मी सांगितलं मॅडम बापू कुठे गेला. बरोबर आहे का? काय बरोबर आहे. म्हटलं मास्तर कुठे गेलं तर नाही. जर नगरनाकडे गेली तर म्हणलं बहिणी दुसरं कोण नाही का घरात? आबा बिबा कोण नाही का? नाही म्हणली. चिकूल गळत होता, शान गळत होत. अशी माणसं राहून नाच करते ती. सुटलेला का 3 जण हातूपा करायचं. कसा येत नाही बघतो, कसा येत नाही बघतो. प्रत्येकाला येतं सगळ्या गोष्टी. काय येत नाही त्या सगळ्याला. तिथं जमिनी सगळी टेकिंग जायची. कोणाचा नाही आल्याला. प्रत्येकाला येतं कमी जास्ती. आज एक मेला तो उद्या 2 मरतील, परवाशी 3 मरतील. पण जरा आपण कशाच्या निमित्ताने येते जागे आलोय. आपला खेळ कसा आहे, खेळ कसा चांगला पार पाडला पाहिजे ही बघितलं का. कुठं खेळ गेला, कुठं खेळ गेला आपण सगळ्यांनी
घरातल्या गप्पा आली होती मला पण इच्छा आहे. माझा हा दुसरा प्रश्न असा आहे, माझ्या सारख्या माणसाला वेदना होत्या सांगताना सुद्धा रडू येते. मी औरंगाबाद बंदी घातल्यानंतर संदीप मी पहिला केला प्रकाश मोठी गारडीचा. त्याला म्हटलं बाबा तुला बैल द्या फौजीच्या तुझ्या नावावर आहे. ऐकून घ्या बरं का, मला वेदना कशा झाल्या फक्त मी लढू शकत नाही. इतक्या वर्षाच्या नादवाला प्रामाणिक माझं भांडण नाही कोणाच्या. मला समाधान वाटतं की एखाद्याने शिवी दिली तर मी कानाला गोळा करतो, जाऊ दे. जर आपल्याला नाद नसताना ही माणसं आपल्यापेक्षा कशाला आली असते, जाऊ दे. आपल्याला आपला भाव देत नाही का सगळी त्या पद्धतीने कानावर घालतो. त्या प्रकाश मावशी म्हणतो बाबा तुझा बैल तिकडला आहे आणि मी काही तुझ्याबरोबर घालू शकत नाही. नाही ना म्हटलं आपण तुम्हाला मी बॉन्ड बिन सगळं पाठवतो. आणि त्यानं बॉन्ड पाठवल्यानंतर घर पण मला ऐका बरं कशाला यांनी तो प्रश्न प्रत्येकाला येणार आहे. त्याचंही आबा उत्तर तुम्ही द्यायचं. दादा तुम्ही अध्यक्ष आहे, तुमच्याही काला उत्तर का नको तुम्ही सांगायचं. नंतर गाडी गटाला पळाली आणि गट पळून आल्यानंतर एका सेकंदात की तक्रार चालू झाली. मला म्हणजे व्हॉट्सअप बघितला काय का मी म्हणतो का व्हॉट्सअप बघितला नाही तिथे असं झालं मला व्हॉट्सअप जरा बाहेर जातो 2 किलोमीटरवर बाहेर आलो. आप्पाला फोन केला, आप्पा काय झालं. आप्पा म्हणला नाही मी असं कसं आणि आमचा भय त्याचा 5 मिनिटात बॅन केला. कुणी केला, का केला, कशासाठी केला. 15 दिवस बॅन केला नुसत्या मोबाईलच्या बँकेवर. आमच्यासारखं विभाग नाही हा. उद्या इकडे बोलले तर काय 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 कोण काय म्हणणार आहे, काय कोण म्हणू शकत नाही. आम्ही नाही नाकाला आलो नाही म्हणू शकत कोण का म्हणू. आमचा भय 15 दिवस बँक एका 5 मिनिटात. रणजित तू काय सांगितलं की गटाला कोरोना नाही पण तुम्ही शिल्लेला बँक आहे असू द्या. जो बैलाची तुम्ही चौकशी करायला पाहिजे आणि बँक केल्यानंतर तुम्ही 15 दिवसानं त्या मार्काचं सगळं मागून घेता आणि मग म्हणता योग्य आहे का. कुणी बँक केला, व्हॉट्सअपवर कोण बोललं, मीटिंग झाली का, तालुक्यात अध्यक्षाच्या कानावर घातलं का, तिची परवानगी घेतली का, नाही घेतली. म्हणजे कुणीही निकाल द्यायचा, कुणीही काय करायचं. परत 15 दिवसांना आबा तुम्ही सगळं तथ्य आहे म्हणून बँक उठवला. त्याचाही उठवला ना आम्ही जी 15 दिवसात काय आमच्या मनाला जखमा झाली असतील सांगा बरं. काय झाले असतील जखमा. आम्ही लहानपणापासून तिथं आहेत मुंबईवाली सगळी, त्यांचा सुद्धा धाक नाही. 40 वर्षापूर्वीचे आमचे नामे अडीच लाखाला घेतला होता खटावता. मागचं म्हणजे दारू प्याला आणत्या हा. आमचं काय 2 नंबरचा धंदा आहे काय हा. पैशांचा आम्ही नाच करतो या काय नेमका झाल्या असतील. आणि व्हॉट्सअपवर बोलायचं कुणी ज्याचा बैलगाडीशी संबंध आहे ते बोलायचं. बरं झालं मग कशासाठी उठवली तुम्ही. 2 महिने बंदी ठेवली होती मग 15 दिवसात का उठवली नाही का. तुझ्या घरात तुझ्या आई शपथ सांग जिथं असतील तिथनं त्या सगळ्यांना सांग की तुझ्या घरात शिर्डी आहे का. शिर्डी तुझ्या शिर्डीनं मी कार्य करतो महिनाभर. किती वेदना द्यायच्या कशासाठी व्हॉट्सअप ठेवलाय. पण जी बैलगाडी जी बैल आहे आणि जो सभासद आहे त्याच्यासाठी संघटनेनं रात्रंदिवस करूया. पण जो कोण जर उपटसोडा काय तर प्रश्न विचारत असला तर ती आम्ही नाही चालून देणार. संघटना उभा करण्यासाठी, निकाल लावण्यासाठी, बैलगाडी चालू करण्यासाठी माणसांना अहोरात्र रात्र कष्ट केलंय. त्या माणसाला प्राधान्य द्या. उगाच कोण तरी येईल
आणि नाही तिथं नाही चालणार आणि असं नाही चालणार. चालवून देऊ नका बंधूनो. नाद एक दिवस बंद होईल, एक दिवस नाद बंद होईल. हातूपा करायची आणि वादळ करायचं ही ठिकाण नाही. विनंती आहे ना, आपण काय इथं कोण शत्रू नाही. इथं राजूभाऊ आहेत, राजेंद्र इनामदार आणि 25 जीप घेऊन गेलो फलटणला. त्यांच्या 25 जीप पलीकडं भीमरावबाचा हयात नाही अगदीवर होतं. आमच्या 25 जीप अलीकडं बरोबर आणि गाड्या दोन्ही पण कशाला बाहेर गेल्या. उचला दोन्ही गाड्या बाहेर गेल्या. ह्यांच्या गेलेल्या आम्ही हसलोय आणि आमच्या गेले गेल्या. मी परत एकदा सांगतो, त्या नादात कोण गरीब कोण मोठा बंधू म्हणू नका. आपण सगळी जीवा बाबाची माणसं आहे. मागीला हात लावायला जातो. उद्या माझ्या युतीला मी दुसऱ्याच्या जाय. आपण सगळ्याच्या आत या ठिकाणी दादा बसली. या बाय आम्ही लहान होतो. हे दादा आहेत, ही माणसं खंडका घेऊन पुढे उभा आहे. 3 बैल आल्यानंतर दादा केवढं होतो मी हा. आणि अप्रूव्ह किती होती लागा. 4 प्याला आम्ही गाडी मारली की 4 प्याला जातो. आणि आता गाडी मारली गाडी बसली की पोपटी काय म्हणत किती गाड्यांनी सांगत हा. आणि परत एकदा विनंती आपल्या सगळ्यांना, प्रश्न मांडा. प्रश्नाचं उत्तर निधी नावाच्या वळी दिली आणि त्यांना ना आता इतकं पुढे तुम्ही सांगितलं त्याचं माझा आवाज आणि विराट पैलवानी सांगितलंय की तालुक्याचा निकाल तालुक्याला देतात, तिथला निकाल जिल्हावाल्याला देतात. कोणी फोन करू नका विराट पैलवानला नावाला. तुम्ही किती जणांनी वाईटपणे घेतो. परफेक्ट आहे का नाही, बायका बोल आहे ठीक नाही, आवाज तर कारखाना बोलता येत नाही हा. त्याच पद्धतीने विराट पैलवान आहे. पट्ट्या पद्धतीचं बोलतंय, सगळं प्रत्येकाचा फोन येतोय आणि त्याला त्याला उपाय करा. आम्ही सुद्धा म्हणतो तू कसा निघतो जाऊ दे. ही पंढरीची वारी आहे. काही वरकरी असायची, काही तिथं कापायला असायची, ती काही कष्टाला असायची. त्याची पद्म परमेश्वर देणार. ज्या ब्रह्मराजावर प्रेम वर्षा होईल त्यावेळेला सगळी कुटुंब सुखी जगणार आहे. पण या बैलांच्यावर कोण अन्याय करेल, बैलांच्यावर अत्याचार करेल, कुणाचं वाईट तिथं बंधूला कधी चांगलं होणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, प्रश्न जी झालेला आहे संघटनेनं ठरवले त्या नियमात तुम्ही सारखं